आमच्या मित्राला गावाकडे जायचं होतं, मग त्याला रात्री सोडून आल्याच्या नंतर त्याची गाडी घेऊन सरळ आमच्या रूमवर आलो होतो, कारण आम्हाला पुण्यामध्ये जायचं होतं. मग त्याला म्हणलं आमच्याकडे 2 दिवस गाडी आमच्याकडेच ठेवून दे. मग जसं आम्ही जात होतो की लगेच आमच्या गावचे जे कृष्णा महाराज होते, गोपाल महाराज होते, हे भेटले. मग यांना भेट देऊन आम्ही सरळ निघलो पुण्यामध्ये. आणि जसं आमचं काम करण्यासाठी आम्ही निघालो, लगेच आभाळ आलं आणि आभाळ काय जायचं नावच घेत नव्हतं. मग या आभाळातून आम्ही सरळ पोहोचलो मनशांती चाय बारवाल्याच्या इथं. मग इथं त्यांना भेट दिल्याच्या नंतर आमचा मित्र गाडी सुरू करण्याचा प्रयत्न करत होता आणि त्याला काही सुरू होत नव्हती. आणि जसं आम्ही बाहेर आलो येतच होतो की तेवढ्यामध्ये लगेच पावसाने हजेरी मारली आणि आम्हाला अर्ध भिजूनच टाकलं होतं. मग कुठं थांबायचं म्हणून आम्ही शेवटी या झाडाखाली थांबलो आणि सरळ निघालो आळंदीसाठी. आणि मित्रांनो, पुण्यामधून आळंदीमध्ये येत असताना हे मंदिर लागतं. हे मंदिर तुम्ही पाहिलं का हे सुद्धा कमेंट करून सांगा. मग हे मंदिर पाहिल्याच्या नंतर आम्ही फायनल निघालो आळंदीसाठी. आणि आळंदीमध्ये जात असताना आम्हाला ट्रॅफिक लागली नाही, असं कधी झालंच नाही. मग या ट्रॅफिकमधून सरळ आलो आम्ही नाश्ता करण्यासाठी. मग आमच्या मित्राला काय खायचं म्हणून आमच्या मित्राने मंचुरियन घेतलं आणि नाश्ता झाल्याच्या नंतर फायनली आलो आमच्या घरी. तोपर्यंत मित्रांनो तुम्ही फॉलो करून घ्या.